वाल्मी कराडकडून सुविधांसह यंत्रणेचा गैरवापर, धनंजय देशमुखांचा आरोप, पोलीस अधीक्षकांकडे तक्रार. देशमुख हत्या प्रकरणात एक संशयित ताब्यात, एसआयटीची कारवाई, संशयित आरोपीची चौकशी. संतोष देशमुख हत्या प्रकरणात 3 आरोपी वॉन्टेड, सुदर्शन घुलेसह कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे फरार घोषित. बीड प्रकरणी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना नेमा, मुख्यमंत्र्यांची भेट घेत आमदार सुरेश धस यांची मागणी. बीड हत्या प्रकरणात माझा संबंधच नाही, धनंजय मुंडेंनी आरोप फेटाळले, तर आरोपींना शिक्षा मिळावी यासाठी प्रयत्न सुरू, मुंडेंचं विधान. खासदार संजय राऊतांना मातोश्रीतील खोलीत कोंडल्याचा दावा, ठाकरेंसमोर राऊतांवरती इतर नेते भडकले, तर राऊतांकडून दाव्यांचं खंडन. लाडकी बहीण लाभार्थ्यांची फेरतपासणी होणार, तर शासन निर्णयात बदल नाही, फक्त पडताळणी करणार, मंत्री अदिती तटकरेंचं स्पष्टीकरण. अँब्युलन्सला स्पीड ब्रेकरवर धक्का, धक्क्याने मृत व्यक्ती थेट जिवंत, कोल्हापुरात अचंबित करणारा प्रकार. सिडनीतील 5व्या कसोटीतून रोहित शर्मा आऊट, जसप्रीत बुमराकडे कर्णधारपदाची धुरा, सूत्रांची माहिती. आयफेल टॉवरपेक्षा उंच असलेल्या जम्मूतल्या अंजी रेल्वे पुलाचं लवकरच पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण, कटारा ते श्रीनगरपर्यंत थेट रेल्वे गाड्या चालवण्याचा मार्ग मोकळा.